नमस्कार, मी कीर्ती पाटील. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत शिवसेना हवेली तालुका प्रमुख समाजसेवक संदीप धाडशी मोडक. सर, तुमचं आमच्या स्टुडिओत स्वागत आहे. नमस्कार सर. मला अगदीच एक कुतूहल वाटतं म्हणून विचारायचंय की तुम्हाला धाडशी का म्हटलं जातं? हा सर्वसामान्य जनतेला सुद्धा एक पडलेला हा फार मोठा विषय आहे. कारण मी धाडशी म्हणलं की लोकांना वाटतं की हा कुठेतरी वादविवाद वगैरे काय करतो का, तर तसं काही नाहीये. धाडशी हा शब्द माझ्यासाठी फक्त खास लावला एक आमच्या मित्रपरिवाराने. तर त्याचं कारण असं की माझ्या खिशात 1 रुपया जरी असेल तर मी तो 1 रुपया माझ्या घरापर्यंत कधी नेत नाही. मी त्यातले 75 पैसे हे दान करत असतो. हे असं माझ्या प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांनी माझी दान करण्याची पद्धत ओळखली. मी कधीही किती रुपये कमवू द्या त्यातले 70 पैसे हे समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी मी ते दान करत असतो. ह्या कारणास्तव फक्त मला ते धाडशी ही उपमा माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेली. अच्छा सर, आपला पैलवानकी कुस्ती हा पेशा आहे, तर राजकारणात यायचा निर्णय तुम्ही कसा घेतला? माझी सर्वात जास्त आवड म्हणलं तर मला एक पैलवानकी क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्र हे पहिल्यापासून शेतकऱ्याची नाळ म्हणून ज्या पद्धतीने ओळखली जाते तशी माझी ही घट्ट एक साथ मला पहिल्यापासून ह्या समाजातील पैलवान वर्ग असेल किंवा बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक असतील, यांची मला पुरेपूर साथ मिळालेली आहे. तर त्याची मला एक आवड निर्माण झालेली आहे. त्यामुळं मी ते शेवटपर्यंत त्या गोष्टी मी ते जोपासणार आहे. अच्छा, आपण आता राजकारणात आहात. हवेली क्षेत्रात अनेक समस्या आहेत आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे सध्या तोडगा काढताय? मी आज या ठिकाणी तुमच्या महाराष्ट्र न्यूजला, स्टार महाराष्ट्र न्यूजला मी ज्यावेळेस इथं भेट द्यायला आलो, तर भेट द्यायला येत असताना मी एक मनामध्ये ध्येय निर्माण केलं की आजपर्यंत मी सर्वांसाठी झटलो. आज मला फक्त अजून जेवढी का माझे सवंगडी असतील, गोरगरीब जनता असेल, हवेली पुरंदर भागातील काय गोरगरीब जनता असेल, तर यांच्यापर्यंत आजपर्यंत कुणी कुठलाही उपक्रम कधी आजपर्यंत कुठले आमदार आजी असतील, माजी असतील, यांनी कुठे नेलेलं नाहीये. हे पोकळीस्त ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आजपर्यंत त्या झालेल्या आहेत. तर ह्याच्यातून कुठेतरी मार्ग काढण्यासाठी मी माझा एक स्वतःचा निर्णय घेतला आणि माझ्या कार्यकर्त्यांचा एक निर्णय घेतला की आपल्याला यावेळेची 2024ची विधानसभा लढवायची. म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तुमचं खूप स्वागत सर. त्यानंतर सर पुढचाच प्रश्न आहे की सध्याचे जे पुरंदरचे आमदार आहेत संजय जगताप, यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? त्यांच्या कामाबद्दल समाधानी म्हणण्यापेक्षा ज्या वेळेस सत्तावरती ज्याची असती त्या आमदाराचं त्या ठिकाणी काम होत असतं. आज सत्ता नसल्यामुळं त्यांचं त्या ठिकाणी काम दिसून येत नाहीये. किंवा आजी आमदार असतील किंवा माजी असतील, अजून भावी काय असतील, ह्याच्याबद्दल समाधानी राहण्यापेक्षा मी माझ्या जनतेसाठी काय करेन याच्यासाठी खास मला काहीतरी करून दाखवायचंय. आणि मला एक ध्येय इच्छा एवढी आहे आणि जे मी बोलतो ते करत असतो. त्यामुळे मला कुणावरती इथं टीका टिप्पणी करायची नाहीये. माझं जे काय स्वतःचं अस्तित्व आहे ते मला या ठिकाणी 2024 विधानसभेला दाखवून द्यायचं. अगदी बरोबर सर. सर पुढचा प्रश्न आहे, पुरंदर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट जास्त प्रभावी दिसत नाही, त्याचं कारण काय? आता तुम्ही मांडलेला हा मुद्दा खरंच घेण्यासारखा आहे. या ठिकाणी एवढंच मला जाणवतंय की महाआघाडी झाली, पण महाआघाडी होत असताना बारामती मतदारसंघ हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल, हा बारामतीच्या जवळ आहे आणि बारामतीतला राष्ट्रवादीचा नेते असतील हे शरद पवार फॅमिली ग्रुप त्यांचा आहे. आणि शिवसेना ही पहिल्यापासून ओळखली जाते की मुंबई ही शिवसेनेच्या वरती आहे आणि शिवसेना ही मुंबईच्या जीवावरती आहे. तर काय होतं, बऱ्यापैकी हे आघाडी झाल्यामुळं हे मतदारसंघ वाटून घेतल्या पद्धतीने शहर जिल्हे हे वाटून घेतले झालेले आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडासा प्रभाव कमी दिसतो आणि या ठिकाणी जी काय पोकळी निर्माण झालेली आहे ते या ठिकाणी कार्यकर्ते आता सक्रिय नाही. तर कार्यकर्ते सक्रिय नसण्याचं कारण एवढंच आहे की या ठिकाणी जे पक्षांनी ताकद द्यायला पाहिजे ती आता सध्याची ताकद नव्हती. पण मला एवढी खात्री आहे ही ताकद तयार करायला शिवसैनिकांना सांगायला लागत नाही. शिवसैनिक एका रात्रीमध्ये तेवढी ताकद तयार करतील. जे काही राष्ट्रवादीवाले असतील, काँग्रेसवाले असतील, BJP वाले असेल, यांच्या 10 पटीने या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना गट हा मोठ्या प्रमाणामध्ये इथं ताकदीचा आहे. फक्त ते कुणी येतं आता दाखवत नाही, आता 2024ला दाखवून देते. खूप छान सर. लोकसभेत जसा जनतेने आपल्याला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आता विधानसभेला मिळेल का, काय वाटतं तुम्हाला? 100% आहे. कारण जनतेला माहीत झालेलं आहे या ठिकाणी काय होतंय. मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आता जे काय
युती सरकारच्या काळामध्ये जे राजकारण झालेलं आहे हे फक्त कुरघडीचं राजकारण झालेलं आहे. आणि जे काय आतापर्यंत यांनी आश्वासनं दिलेली आहे ते आश्वासनापैकी एकही काम आता या पुणे जिल्ह्यामध्ये तरी एकही काम झालेलं नाही दिसत. कारण जे काय झालं होतं, मेट्रोचं काम करायचं होतं ते बी अर्धवट काम आहे. जो तुमचं रिंग रोडचं काम करायचं होतं हे अर्धवट आहे. जे काय पाण्याच्या स्कीममध्ये बोलून दाखवलं होतं त्या सर्व अर्धवट आहे. मी हा फक्त माझ्या मतदारसंघापुरताच विषय बोलत नाही, ते पूर्ण पुणे जिल्ह्याबाबत बोलतो मी. कारण हे जे काय होतं, आश्वासनं देणारे भरपूर असतात, करून दाखवणारा कोणतरी असतो. म्हणून मला या ठिकाणी 2024ला विधानसभेचं तिकीट पाहिजे. आणि मला ते तिकीट का घ्यायचंय तर ते विधानसभेमध्ये ज्यावेळेस कोणतरी बोलणार असतो तर बोललं तर माणसाच्या एरड्या सुद्धा खपत असतात. ते बोलणारा कोण नाहीये त्या ठिकाणी, त्यामुळे मला ते खास बोलण्यासाठी जायचे. आताची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारकडून राबवली जात आहे, त्याचा परिणाम आता विधानसभेवरती किंवा वोट बँकेवरती कसा होईल? मुळातच ही जी काय महायुतीने जो आता 1,500 रुपये जी काय पेन्शन योजना काढलेली आहे ही मुळातच समाजाला आणि गोरगरीब जनतेला मूर्ख बनवण्यासारखी केलेली आहे. हे लाचलुचपत प्रकार केलेला आहे. आज हे 1,500 रुपये तुम्ही देताय, 4 महिन्याचे तुम्हाला 6,000 ते 7,000 रुपये येतील. ते 6,000 ते 7,000 रुपये तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला असं जो हातावरती आपल्या तुऱ्या देणारे आहेत लोक. आज सर्व जे काही PMT चालक असतील, ST ड्रायव्हर असतील, जे काही सरकारी कर्मचारी आहेत किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील, यांचे सर्वांचे त्या ठिकाणी महिन्याचे पगार सुद्धा या लोकांनी दिलेले आहे. 4-4 महिन्याचे या लोकांचे पगार थांबवलेत. आणि पगार थांबण्याचं कारण एवढंच की आत्ताची तिजोरी आहे, तिजोरी ही पूर्ण मोकळी आहे. आता सरकारवरती एवढा मोठा कर्जाचा डोंगर उभा आहे. आता हे फक्त फसवेगिरी चाललेली आहे. ज्यावेळेस इलेक्शन पूर्ण होईल त्यावेळेस या लोकांकडे काही नसणार आहे. आणि ज्यावेळेस नवीन जरी सरकार कोण बसलं तरी ते सरकार हे पेरू शकत नाही. हे फक्त फसवणूक आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असणार आहे की पुरंदर विधानसभा मतदारसंघात 2 भाग विभागले जातात, एक घाटावरचा, दुसरा घाटाखालचा. तर घाटाखालच्या गावांना विधानसभेची उमेदवारी कधीच दिली जात नाही. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे कसे पाहता? हा एक महत्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे मॅडम. कारण ही खरी परिस्थिती आहे. आज 60 ते 65 वर्ष झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्या पद्धतीने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा निवडणुका झालेल्या आहेत. आणि ह्या निवडणुका होत असतात. हवेली पुरंदर हा मतदारसंघ, याच्या आधी सुद्धा कॅन्टोन्मेंट हवेली हा मतदारसंघ होता. तर आज कमीत कमी 20 वर्ष झालेले आहे हा पुरंदरला हा मतदारसंघ जोडलेला आहे. त्याच्या आधी आमची काही ठराविक गावं पुरंदरलाच होती. 50 ते 60 वर्षामध्ये ह्या गावामध्ये, ह्या 18 गावामध्ये आज 2-1 लाख मतदाने, एकही उमेदवार असा लायक नाही का की तो उमेदवार उभा राहू शकतो. भरपूर लायक आहेत. पण काय होतंय की राजकीय नेते जे असतात ना हे कुठेतरी खोडाखोडीचं राजकारण करत असतात, त्याला कुठेतरी गुंतवायचा प्रयत्न करतात. अशा भरपूर गोष्टी माझ्यावरती झाल्या, माझ्यावरती भरपूर केसेस आहे. आता मला माहिती आहे, मी इथून उठून गेलो ना की मला हे काही ना कारणास्तव कुठेतरी गुंतवायचा प्रयत्न करणार. मी यांच्या याला कधीच बळी पडणार नाहीये. कारण माझा हा संघर्ष, मी अख्खा आयुष्य माझं संघर्षात घालवलेलं आहे. ह्या साल्यांना भिवून जमलं ना तर हे असं आहे ना, मला घर सोडायला होतील. कारण अशा माझ्यावरती भरपूर केसेस यांनी केलेले आहेत आणि अजून त्यांचे कुरघोडे चाललेले आहेत. आता 1 महिन्यापूर्वी माझ्यावरती अशी केस पडलेली. मी यांच्या भीतीला कधीही बळी पडणार नाहीये. मी माझ्या पद्धतीने तर ठाम आहे. आणि मला ही 2024ची विधानसभा ही पक्षाने माझ्या म्हणजे उद्धव ठाकरे फॅमिलीला माझा एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही हा मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे आणि ही शिवसेनेला जागा मिळावी. आणि त्या जागेसाठी मी या ठिकाणी उमेदवार म्हणून, दावेदार म्हणून या ठिकाणी आज घोषित करतोय. सर, मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की फुरसुंगी उरुळी देवाची कोट्यवधी रुपयांची पाणी पुरवठा योजना झालेली आहे. त्याचे श्रेयवाद सर्व पुढारी घेतात, तर त्याबद्दल नक्की श्रेय जातं कोणाला? हे पुढारी फक्त हे भूलथापाचं राजकारण चाललेलं आहे. पुढाऱ्यांनी जर हे पाण्याची योजना आणली असती तर तुम्हाला फक्त काय 2च गाव होती का? बाकीची 16 गाव पुढे गेली होती. हे फक्त यायचं कारण एवढंच आहे की जो हा कचरा डेपोचा हा जो मोठा डोंगर होता, हा डोंगर ह्या गोरगरीब जनतेच्या आज आपल्या दारामध्ये आणून टाकलेला आहे. आणि ह्याचं सगळं जो काही नुकसान होतंय, लोकांची जी भवितव्याची जी हानी आहे ही फक्त या कचरा डेपोमुळे झालेली आहे. आणि कचरा डेपो इथनं हलवावा नाही म्हणून या महानगरपालिकेने या लोकांना एक कुठंतरी पाणी चांगले मिळावं. आता जे जमिनीला पाणी येत आहे ना हे सगळं काळं पाणी येत आहे, चांगलं पाणी यावं म्हणून हे महानगरपालिकेने ही स्कीम राबवली आणि ह्या दोन्ही गावांना पाणी द्यायचं आश्वासन पूर्ण केलेलं आहे. ह्यात कुठल्याही राजकीय नेत्यांनी म्हणायचं नाही की माझ्यामुळे झालं किंवा यांनी पत्र दाखवायचे की माझ्यामुळे झाले म्हणून. ह्यात कुणीही काय करायचं नाही. हे जे काही ग्रामस्थांनी जी काय आंदोलन छेडली होती, ह्या आंदोलनाच्या ह्याच्यावरती हे ग्रामस्थांच्या जीवावरती हे पाणी आलेलं आहे.
सर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कोरोना काळात माणसं माणसासोबत लांब राहत असताना तुम्ही मात्र सर्वसामान्यांना किटचे वाटप करत होता. तो कोरोना काळातला तुमचा अनुभव कसा होता? मॅडम, ते हालाकीचे दिवस मी स्वतः पाहिलेले. मी स्वतः सुद्धा माझ्याकडे 1 रुपया नसता की मी लोकांकडनं व्याजाने पैसे उचलून मी त्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहे. कारण मी माझे लहानपणाचे दिवस मी अनुभवलेले आहेत. मी एक दिवस उपाशी राहिलेला कार्यकर्ता आहे. आई वडील माझे गरिबीत जरी दिवस काढत होते, मुलांना कुठलाही आई वडील उपाशी ठेवत नाही, पण त्याही हालाकीत आम्ही दिवस काढून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. ज्यावेळेस कोरोना काळाची महामारी चालू होती, त्या महामारीमध्ये मी किटच न वाटलेले, तर मी रोज कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांना लाईव्ह जेवण देत होतो. आणि स्वतः म्हणजे असं जेवण मी काय कुठं हलकं देत नव्हतं की त्यांना जे काय पाहिजे ते तांदूळ भारीतलं देत होतो. जे काय पाहिजे डाळ असेल, आंबरस असेल, मट्टा असेल, हे अशा पद्धतीचं मी त्या दिवशी शिरा असेल हे असं भारीतलं जेवण त्या दिवशी त्यावेळेस दिलेलं आहे. म्हणजे काय असं साधारण किंवा 10 दिवस किंवा 15 दिवस दिलेलं नाही, कंटिन्यू मी 5 ते 6 महिने एवढं जेवण दिलं. आणि एवढं करत असताना जे काही उद्योगपती किंवा समाजसेवक होते यांना ते माझं कामाची कौतुक वाटत होते. आणि ह्या लोकांनी माझ्यावरती तेवढं जेवढं खरंच म्हणजे माझ्यावरती करत असताना त्या गोरगरीब जनतेवरती एवढं मोठं उपकार केलंय. मला त्यावेळेस यांनी गाड्याचे ट्रकच्या ट्रक भरून किट दिले या बिचाऱ्यांनी, आणि मी ते सुद्धा किट घरोघरी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवले. आणि ते पोहोचवत असताना जो आपल्यावरती त्या कंपनीने म्हणा किंवा उद्योगपतीने माझ्यावरती विश्वास ठेवलाय, तर मी ते वाटत असताना जे कोणत्या घरामध्ये कोणतं किट दिले, तर त्या मी फॅमिलीचा नाव आणि मोबाईल नंबर सुद्धा मी त्या उद्योगपत्यापर्यंत दिलाय की नको जेणेकरून माझ्यावरती कुठला कलंक यायला. कारण आपण कुठल्याही कुणाच्या रुपयाला मिंद नाहीये, आणि जे करत असताना जर एखाद्याने कुठं आपल्याला गालबोट लावला तर आपल्याला आयुष्यातून उठायला वेळ लागणार नाही. सर ही तुमची कामगिरी खूप कौतुकास्पद आहे. आणि पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की आता इतकं वर्ष तुम्ही तुमचं अस्तित्व राजकारणात निर्माण केलं, तर राजकारणात तुम्हाला नेमकी प्रेरणा येते कोणाकडून? ही प्रेरणा ज्यावेळेस येते ना, ज्या वेळेस आपल्या मनात आपण एक ध्येय निर्माण करतो ना की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण समाजासाठी काहीतरी देणं आहे, हे ज्या वेळेस माझ्यावरती लहानपणी जे काही कोणी उपकार केले असतील ना, हे उपकार मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी आज त्या समाजावरती जे गोरगरीब समाज असेल ना, मी त्याच्यावरती ते उपकार करतोय. ते उपकार माझे वैयक्तिक नाही आहेत, हे मला देवाने दिलेली एक देणगी आहे. जे माझ्यावरती कोणी उपकार केले होते मला ती परत फेड करायचे. मी फक्त त्या समाजात त्या माणसांपर्यंत न करता कुठल्या तरी गोरगरीब जनतेवरती ते देवाने दिलेले उपकार जे होते माझ्यावर मी त्याची फेड करतोय. अगदी शेवटचा प्रश्न, आपण संपूर्ण तालुक्यात सतत फिरतीवर असता, जनतेच्या प्रश्नांकडे कटाक्षाने लक्ष देता, तर मग तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्हाला आताच्या विधानसभेच्या निवडणुकीला संधी मिळावी? मी तुम्हाला इथं आलेले सांगितलं की मला ही 2024ची विधानसभेची उमेदवारी ही मला डिक्लेअर करावी. कारण त्यात एवढं एकच सांगायचं आहे मला की मी माझं कार्य जे करत असतो हे मी कुठल्या हेतू पाहून किंवा कायासाठी करत नाही, तर मला माझी फक्त एक गोरगरीब जनतेची मला सेवा करायची. आणि या सेवा करत असताना जो काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद मिळेल ना, तोच माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी मोठा आशीर्वाद असेल. कारण हे करत असताना कुठलाही हेतू मनाशी धरता करणारा जो असतो हा स्वार्थी माणूस असतो. आजपर्यंत जेवढे काही नेते झालेले आहेत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले हे सगळे स्वार्थी आहेत. आज ह्या लोकांच्या परिस्थित्या त्यावेळेच्या जाणार तुम्ही मॅडम, ह्या लोकांना खायला मिळत नव्हतं, आज अरबपती झालेत. कुठून आली यांच्याकडे ही दंडवलत? यांच्या चौकशा लावा तुम्ही, ईडी चौकशा यांच्या करा. पण आज काय झालेलं आहे, ज्याच्या ईडी चौकशा लागायच्यात ना हे सत्तेत जाऊन बसतात. कशासाठी? तर माझी ईडी चौकशी थांबली पाहिजे. त्या लोकांना कुठून आल्या 500 आणि 1000 कोटी रुपये तुम्ही व्हाईटने दाखवता. आज तुमच्याकडे 1000 आणि 2-2 हजार एकर जमिनी आल्या कुठनं? आज आमच्यासारखे तुम्ही जर आम्ही काय पुढे तरी एखादा गुंडा घेतला तर तुम्ही आमच्यासारखे वाईट नजरेने पाहता. आम्ही जे धंदे करत असेल हे धंदे तुम्ही बंद पाडता. आम्ही जर चांगलं करत असेल ना तर तुम्ही कुठेतरी चांगलं करा. पण आम्हाला जर तुमच्यासारखं घाण वळण लागलं तर आम्ही उद्या एखाद्याला असंच घाण वळण लावणार आहे. म्हणून मी सर्वसामान्य जनतेला सांगतो की ह्या लोकांना कुठेतरी आपल्याला थांबवायला लागणार आहे. आणि सर्वसामान्याच्या घरातला एखादा मुलगा त्या ठिकाणी कसा आपल्यासाठी लढेल आणि आपल्यासाठी जीवाची बाजी करेन आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढे न्याय द्यायचं काम करेन, अशाच मुलाला तुम्ही तिथं उमेदवार म्हणून तुम्ही तिथं डिक्लेअर करा. आणि विधानसभेसाठी तिथं त्याला एक ताकद द्या, एक संधी द्या. एक संधी देऊन पहा तुम्ही. आज यांना 50-60 वर्ष झालं तुम्ही संधी दिली. कुणी संधीचं सोनं केलं? यांनी संधीचं सोनं त्यांचं नाही केलं, यांचं वैयक्तिक यांनी आपलं राजकीय अस्तित्व उभं करून आपलं संधीचं सोनं केलं. आज यांचे कारखाने असतील, शाळा असतील, यांचे हॉस्पिटल असतील, बाहेरचे पार्टनरशिप मध्ये किती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईनी आहे त्यांच्या, यांची एकदा चौकशी करा तुम्ही. मॅडम आज आपल्याकडं आता जी माझी परिस्थिती इथं आलोय, मला जरी आता झाडलं तर माझ्याकडे 500-1000 रुपये गावतील. पण ह्या लोकांच्या गाड्यांच्या डिक्क्या जर शोधल्या तर लाखो रुपये गावतील यांच्याकडे. तुम्हाला ही लोक नाही दिसत. पण एखादं काय होतं, आणि ही जी काय पोलीस यंत्रणा असेल किंवा कुठलेही
अधिकारी वर्ग असेल, हे अधिकारी वर्ग काय करतात, हे लोकांचं जास्त ऐकतात का, हे कुठेतरी त्यांना लागेबाधी यांची लागलेली असते. अहो या अधिकारी बसलेले असते, अधिकाऱ्यांना बी हे लोक सोडत नाही. त्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा महिन्याची महिन्याला पाकिटं जातात, कमिशन जातात. हे कशा जीवावर जात आहे. आता मी एवढं बोलतोय ना, बघा तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला परत इथं वाईट दिलंय, मला कुठला तरी अधिकारी नोटीस घेऊन येणारच या 2 दिवसात. आणि त्यांना माहिती ह्याला किती नोटीस द्या किंवा काय करा, हा काय थांबणारा माणूस नाहीये आणि हा काय कोणाला भीत नाहीये. आणि मला त्यांनी किती नोटिसा देऊ द्या किंवा काही करू द्या, किंवा मग आमच्यात कुठेतरी भावकीत म्हणा, कुठं कशातल्या गटातल्या ह्याच्यात वादिवाद घालायचा, वादिवादात कुठेतरी त्या लटकवायचं पाहिजे, यांचे हे प्रयत्न कायम चालू राहतात. भागात ज्या नागरिकांच्या काय काय समस्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही कसा तोडगा काढणार आहे? आता हवेली नागरिकांच्या ज्या काही समस्या असेल त्या स्वतः माझ्या पण त्याच समस्या आहेत. कारण काय झालेलं आहे, ह्या भागामध्ये आज ही एवढं शहरालगतली गावं आहेत आमच्याकडे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची एवढी समस्या वाईट आहे की खरंच नाही आहे. आज त्या गोजरवाडी, निंबाळकरवाडी, आंबेगाव पठारावरती जर गेलं तर 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाहीये. कॉर्पोरेशनच्या जवळ जरी ही गावं असतील तर ह्यांना जर पाण्याची सुविधा देता येत नसेल तर मग तुम्ही राजकीय नेते काय करून आले इतक्या दिवस. आज मला माहिती आहे, मी अशा प्रश्न ज्यावेळेस लागतात ना, त्यावेळेस जर एखादं एवढं मोठं आंदोलन जर केलं ना, तर मी लई नाही सांगत, पण 6 महिन्यामध्ये ह्या लोकांना जर नाही ना कॉर्पोरेशनचं पाणी दिलं तर मग बोला तुम्ही मॅडम. कारण मला माहिती आहे, माझ्यात ती धमक आहे. आणि मला एवढं मी आवाज दिला तर माझ्यासाठी जीव देणारे भरपूर माझे कार्यकर्ते, समाजसेवक, पदाधिकारी आहेत. आणि मी तिथं 1000 ते 2000 कार्यकर्ते घेऊन जर कॉर्पोरेशन सारख्या ठिकाणी असेल किंवा खडकवासला धरणावरती जर आंदोलन नेलं ना, तर 6 महिन्यात मी पाणी द्यायची यांना सुविधा करीन. कारण माझ्यात ते कट्स आहेत. कारण काय होतंय की आतापर्यंत तुम्ही पाहिलंय, आजपर्यंत सर्वजण, कुठलाही नेता असू द्या, आजी असो माझी असो, सर्वजण बोलले निरा गुंजवणी. अरे का तुम्हाला एवढंच आहे का, तुम्हाला एवढं खडकवासला धरण आमच्या उशियाचे असून आम्हाला इथं आज पाणी प्यायला नाहीये, मग तुमचा काय उपयोग आहे आम्ही तुम्हाला दरवर्षी मतदान द्यायचं. तुम्ही येईल त्यावेळेस ज्या कसं होतंय मॅडम, हे लोकांना आता वाटत असेल असं, पावसाळा आला तर उकिड्यामध्ये आहेत ना छत्र्या उगवतात. ह्या छत्र्या उगवलेल्या फक्त आम्ही घेऊन जायच्या का पुढं? अहो एक दिवस तुम्ही आमच्यासाठी बी द्या ना, सर्वच तुम्हाला पाहिजे, तुम्ही कमवायचं तुम्ही ह्याच्यात जर एक केलं ना मॅडम. आज ह्या हवेली भागातला हा जो भाग आहे, हा 18 गावांचा, ह्या गावामध्ये एवढे टॉपचे बिल्डर आहेत. ह्या बिल्डर लोकांच्या ज्या काय फायली असतात, ह्या फायली करायला सुद्धा हे लोक पैसे घेतात की एवढे पैसे पाहिजे तेवढे. अरे फक्त तुमची दानत पाहिजे, तुम्ही हे यांच्याकडनं पैसे घेता ना, तो फक्त त्या लोकांना शब्द टाका की बाबा आम्हाला पैसे न देता तू ह्या वस्तीवरती येणार आहे ना, हा रोड करून दे, किंवा ह्या ठिकाणी समाजसेवेचं एखादं मंदिर बांधून दे, किंवा या ठिकाणी आम्हाला बोरवेल खोदून दे. तर हे लोक हसत येतील ना, त्यांची फाईल होते. तुम्हाला जे 2 रुपये जायचे आहेत ना, तर तो माणूस 2 रुपये देण्यापेक्षा म्हणून माझ्या आईचं, वडिलांचं कोणाच तरी नाव लागेल त्या रोडला, मी अजून 4 रुपये खर्च करेन. ह्या अशा पद्धतीने जर केलं ना, तर 1 वर्षामध्ये ना, मी सांगतो तुम्हाला, हवेली भागातला आहे ना काया पालट बदलून दाखवेल. आणि हा उद्या जेजुरी भाग असेल किंवा MIDC अशा ठिकाणी 101 कंपन्या आहेत. तुम्ही तिथे हप्ते घ्यायचे बंद करा, आणि ते काय जे तुम्हाला हप्त्याने पैसे देणार ते तुम्ही जर बंद केलं ना, तर अख्ख्या जेजुरीमध्ये ना गटर लाईन किंवा वस्तीत अंतर्गत रोड असतील, हे एवढे टॉपचे होतील ना मॅडम, सगळं करता येतं. पण माणसाची स्वतःची दानत पाहिजे. ह्या लोकांच्या फक्त तुम्हाला मी सांगितलं मागाशी पहिल्या प्रश्नामध्ये की ह्या लोकांच्या चौकशा लावा, तुमच्याकडे निधी आला कुठून. आणि फक्त कंपनीला नाही ना, 1-2 अधिकारी असतील किंवा मॅनेजर वगैरे यांना गपचूप फक्त विचारा की तुमचं पाकिट कुणाकुणाला जाते. अहो यांना पोलीस स्टेशन पासून पार सगळे अधिकारी, आजी माझे आमदार, खासदार सगळे काय असतील, यांना पाकिटं जातात ह्या लोकांची. आणि ही पाकिटं बंद केली, त्यांना जर सांगितलं की बाबा तू ह्या भागामध्ये ही कंपनी चालवतोय, तर ह्या भागामध्ये कोणाला 1 रुपया न देता हे जे 2 रुपये आहे तुझे, तर हे 2 रुपये तुझ्या संस्थेसाठी म्हण किंवा त्या वस्तीच्या ह्याच्या रोडसाठी जर घालवले, अहो त्या कंपनीचं बी नाव किती मोठं होईल, सगळ्या गोष्टीचं होईल, तिथं आपली सुधारणा बी होईल. माझं भवितव्यातलं हेच विजन असणार आहे. मला माहिती आहे सरकार का आज तिजोरी मोकळी आहे, उद्या कॉर्पोरेशन मध्ये एवढं काय पैसे काय त्या मतदारसंघात एवढा काय कुठं खर्च करणार नाही 18 गावांच्या ह्याच्यात. मी त्यावेळेस सुद्धा मी ज्यावेळेस जाईन ना, तुम्ही माहिती पहिलं पत्रक मी पहिलं ह्या बिल्डर लोकांना पहिली मीटिंग लावेल, आणि कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी बोलून नाही घेणार, तर फक्त बिल्डर पहिले बोलून घेईल. बिल्डर लोकांना पहिलं सांगेल, जर उद्या भवितव्यातून तुम्हाला माझा जर काय फायदा पाहिजे असेल, कुठली एखादी तुमची फाईल काढायची असेल, तर मी त्या फाईल काढत असेल त्याला पहिल्यांदाच सांगेल, मी तुझी फाईल काढतो, पण तू ज्या ठिकाणी तुझी स्कीम उभी करतोय त्या स्कीम व्यतिरिक्त जे काय तिथले 1-2 रोड असतील ना, मला पहिले डेव्हलप करून दे, किंवा पाण्याची काय समस्या असेल ना, मला ती पूर्ण करून दे. अहो एवढं जर केलं ना, तर एवढे माझ्या हसत माझे फॅन होतील, हे बिल्डर लोक सुद्धा माझे फॅन होतील की याला खरंच इथून मागचे आमदार खासदार बघितले आम्ही, असा आम्हाला कोणी प्रश्न विचारला ना, अशी आम्हाला कामं नाही सांगितली. त्यांना माहिती आहे ना की आपल्या हातून सुद्धा काहीतरी सत्कर्म चांगलं काम होणार आहे.
तर त्यासाठी मी तो खास प्रयत्न करेन. अवश्य मी खरंच गोरगरीब जनतेला आहे ना विनंती करतो की माझ्यासारखा एक डॅशिंग कार्यकर्ता तुम्ही ना त्या विधानसभेवरती पाठवा आणि त्याचं तुम्ही कौतुक करता. मनापासून सांगतो, कौतिक करतील माझे लोक, म्हणतील की हा भवितव्यातला जर असेल ना कोण, तर हा आमचा एक घरचा सदस्य त्या ठिकाणी बोलतोय. अहो एकच उदाहरण देतो ना, माणसाची कर्तृत्व पाहिजे. त्या सुरज चव्हाणने बिग बॉस मध्ये सांगितलं की माणसाला शिक्षण जरी कमी असेल ना तर माणसाला बुद्धी पाहिजे, डोकं पाहिजे, डोकं. तसंच मी सांगतो तुम्हाला, जे काय करायचं ना ते डोक्याने केलं तर सगळं होतं. फक्त तुम्ही तुमचं घर भरायचं बंद करा, समाजासाठी वेळ द्या आणि समाजासाठी वेळ देत असताना स्वतःचा पैसा तुम्ही खर्च करू नका, पण कुणाकडून तरी घेऊन त्या समाजासाठी तिथं तुम्ही हे करा, आपोआप तुम्हाला त्याचं फळ मिळेल. सर, पुण्यामध्ये सर्वच ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न खूप भेडसावत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? प्रथम तर मी तुमची सॉरी मागतो, कारण काय झालं, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही येतो 10 मिनिटात, पण आम्हाला 1 तास लागला. ह्या ट्रॉफिकच्या कारणास्तच काय झालेलं आहे मॅडम, ट्रॉफिक एवढं आहे. मुळात ट्रॉफिक होते म्हणजे ही काय रोडची वगैरे काय चुकी नाहीये, कुठली नाहीये. ह्याच्यात चुका मी सांगितलं तुम्हाला की थोड्या चुका किती अंगलेट येतात. आज जर चौकामध्ये ट्रॉफिक पोलीस हवालदार असतात, ह्यांची दुपारची वेळ एक विश्रांतीची असते. त्याच्यानंतर तेवढ्या भागामध्ये ते एवढं ट्रॉफिक होत असतं की दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत हे लोक आराम करत असतात किंवा कुठं जात असतात मला माहित नाही, किंवा त्याला पोलीस स्टेशनचं काही काम असेल तर तेवढ्या वेळेस ते एवढं ट्रॉफिक होत असतं. मुलं नेमकी शाळेतून सुटायची वेळ आणि ट्रॉफिक व्हायची वेळ 1 होत असते. हे ट्रॉफिकची समस्याने एवढं मोठं माणसाचं नुकसान होतं हे आजपर्यंत कुणाच्या ध्यानात आलं नसेल. पण ज्यावेळेस मी वडकी ते हडपसरला यायला मला 7 किलोमीटरचं अंतर आहे. 7 किलोमीटर साधारण मला 1 लिटर जर माझं डिझेल जळत असेल तर ज्यावेळेस हे ट्रॉफिक येत असतं ना तर साधारण माझं कमीत कमी 3 लिटर त्या ठिकाणी डिझेल जळत असतं. मग मला जर दिवसात ना असं 2 वेळा झालेलं असेल तर साधारण माझं नुकसान किती, रोजचा 400 रुपये नुकसान आहे. म्हणजे महिन्याचा विचार केला तर मला एका माणसाला 12,000 रुपयाचा लॉस आहे. पुणे शहरामध्ये तुम्ही ह्या फक्त 4 व्हीलर गाड्या किंवा 2 व्हीलर गाड्या मोजा, माणसाचा लॉस किती मोठा आहे याच्यात. हे करत असताना मला त्या भागामध्ये ज्या काही कंपन्या असतील किंवा बिल्डर लोक असतील, ह्या लोकांना फक्त तुम्ही नाही एक नोटीस जर काढली ना त्या राजकीय नेत्यांनी की बाबा मला काही करू नको, तू महिन्यातले फक्त 2 सिक्युरिटी गार्ड माझे इथं 12 तास 24 तास काय असतील हे फक्त या चौकामध्ये फिक्स मध्ये ठेव, तर ह्या ट्रॉफिकच्या समस्या संपायला वेळ लागणार नाही. किंवा कुठल्याही राजकीय अधिकाऱ्याचं किंवा आपल्या कुठली सरकारी याचं 1 तिजोरीतला रुपया जाणार नाही हे. आणि ते जाऊ द्या ना, त्याच्या नावाची त्याला टी-शर्ट छापू द्या तिथं आणि त्याच्या नावाने त्या कंपनीच्या नावाने असं, उदाहरणार्थ एखादी गोदरेज कंपनीच्या नावाने सिक्युरिटी दिलेली असेल, हो द्या ना, त्यांचा प्रचार होऊ द्या. पण त्या प्रचार होत असताना माणसाच्या समस्या किती कमी ही होतील, मापामध्ये माणसाचा खर्च होईल. खर्च होत असताना जे काही काम त्याला अर्ध्या तासामध्ये करायचंय त्याचं ते अर्ध्या तासाचं काम 15 मिनिटात होणार आहे, की जाण्या येण्याचा वेळ त्याचा वाचणार आहे. एवढं जबरदस्त होईल ना. प्लॅनिंग जर केलं तर पुणे शहर हे फक्त 3 ते 4 दिवसामध्ये ना ट्रॉफिक मुक्त होईल. फक्त बुद्धीचा वापर केला पाहिजे या ठिकाणी. आजपर्यंत मला नाही वाटत की कुठल्या राजकीय नेत्याचे देण्यात आला असेल किंवा एखाद्या नगरसेवक खासदार आमदाराचे देण्यात आला असेल. एवढंच करा ना, तुम्हाला चौकामध्ये त्या भागातली कंपनी असेल किंवा एखादा बिल्डर असेल त्याची सिक्युरिटी त्या ठिकाणी उभी करा, संपला ना विषय. सर, ट्रॅफिक सोबत अजून एक प्रश्न की जे काही रस्त्यांची दुरावस्था आहे, पुण्यात रस्त्यांची भयंकर दुरावस्था आहे. एखादी गरोदर बाई जर जात असेल तर डिलिव्हरी होऊनच बाहेर पडेल अशी सध्याची परिस्थिती आणि त्यामुळे होणारे अपघात, यावरती तुम्हाला काय सांगायचं आहे? अगदी बरोबर आहे. काय होतंय मॅडम, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्याच्या राजकीय नेत्यापासून जो कोणत्या बांधकाम खात्याचा अधिकारी असेल, मंत्री असेल, हे 10%, 2%, 5% बिलोमध्ये कामं निघतात. म्हणजे एवढे पैसे खातात हे लोक. ठेकेदाराला कोण गावातला एखादा स्थानिक नेता असतो त्याला 2-3% द्यायला लागतात. कुठला आमदार असेल त्याला 5% द्यायला लागतात. कुठला मंत्री असेल त्याला 10% द्यायला लागतं. अधिकारी असतो त्याला 5% द्यायला लागतं. बरं, अधिकारी एक नसतो, 5 ठिकाणच्या 5 टेबलवरती फायली जात असतात, त्यांना 2-2% द्यायचं असतं. हे करत असताना कुठल्या ह्याच्यात नुसतं त्याचं हे जरी भरायचं असेल ना टेंडर, तर टेंडर भरता असताना सुद्धा त्याला 5-10 हजार रुपये द्यायला लागतात. मी ह्याच्यामुळे जर एखादं 10 लाखाचं काम असेल तर 10 लाखातलं 4 लाख रुपये वाटप ही पहिली ह्यांना द्यायला लागते. मग कामाचं बजेट काढत असताना 10 लाखामध्ये जर 500 फुटाचा जर रोड होत असेल ना तो फक्त 10 लाखामध्ये तर दाखवता घेणे आहे ना 400 फुटाचा रोड. आणि 600 फुटाचे रोडचे पैसे कोण खातात? हे लोक खातात. हे थांबू द्या ना. हे जर वर्षभर जरी केलं ना, वर्षभर, तर आपल्या भागातला कायापालट व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि कुठलाही रोड ज्यावेळेस होत असतो ना तर तो कॉन्ट्रॅक्टर काय करत असतो की बाबा मला इकडे 40% मी ह्याला पैसे वाटप केलेले आहेत, मग इथं मला जर
100 पोती सिमेंट वापरायचं, तो काय करतो 60% सिमेंट वापरतो आणि त्या 60% सिमेंटमध्ये काय करतो तो अख्खी दुर्दशा 6 महिने त्या रोडची बरबादी होती. आज आमचा फक्त हा जर हडपसर पालखी मार्ग आपला पंढरपूर पालखी मार्गाचा जर विचार केला ना तर फक्त या ठिकाणी काही का होण्याच्या संतांची कृपा आहे म्हणून दरवर्षी त्या रोडची डागडुजी होते. आपण ती डागडुजी होत असताना 15 दिवस डागडुजी राहते, पाऊस पहिला पडला की परत हाय हे पूर्व दिशा. अरे सरकारचं नुकसान किती करता तुम्ही लोक. तोच जर रोड तुम्ही आतापर्यंत या 40 वर्षामध्ये कॉन्क्रीट रोड केला असता किंवा साईड पट्ट्या रोडला ही काढल्या असत्या पाणी जाण्यासाठी, तर कशाला ते रोड खराब झाले असते. हे खाण्यासाठी सगळ्या केलेल्या गोष्टी आहेत, हे सगळ्यांना दिसतंय. फक्त काय होतं बोलणारा कोण नाहीये. आज मीडिया पुढे बोलायचं म्हणजे काय जोक नाहीये. कारण काय होतं मीडियामध्ये बोलणार म्हणजे ही सर्वात मोठी हानीचा विषय का तो वैयक्तिक त्याच्या अंगलीत येणार आहे की कोण ना कोण त्याला अधिकारी असेल किंवा कुठलं काय असेल की तो त्याच्यापासून तटस्थ राहणार की याला कुठेतरी गुंतवा. हा लय बोलतोय आपल्या विरोधात. पण आजची परिस्थिती खरी मॅडम तीच आहे. तुम्ही कुठलाही अधिकारी घ्या, अहो ह्या अधिकारी यांना शाळेची फी भरायला पैसे नसायचे, आज ते अधिकारी करोडपती अरबपती झालेले. पुण्यातले असे कितीतरी अधिकारी मी दाखवून देईल तुम्हाला की आज ह्या लोकांच्या ह्या पुणे भागामध्ये इथं 10 गुंठे, तिथं 20 गुंठे, तिथं 30 गुंठे, 40 गुंठे, आज 20-30, 40 कोटीचा एक अधिकारी झालेला आहे. आज ह्या परिस्थिती मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि फक्त अधिकाऱ्यांनी फक्त एका दिवशी फक्त माझ्या विरुद्ध यांनी काय कारस्थान काढले यांच्या सगळ्यांच्या फायदे काढणार मी. मग हे कुठेतरी चोऱ्या करतात, त्याच्यामुळे त्याची दुर्दशा आपल्या पुण्यावरती पडते आणि पुण्याच्या ट्रॅफिक समस्या असेल किंवा ही रोडची दुर्दशा असेल ना, ह्याला फक्त कारणीभूत हे लोक आहेत, अधिकारी वर्ग आणि पुढारी लोक आहेत, दुसरं कुणी नाहीये. सर तुमचा इथपर्यंतचा प्रवास खूप कौतुकास्पद आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल धन्यवाद सर.